नमस्ते फॅमिली. तर हे बघू शकता आपण, अशी झालेली आहे सुरुवात. तर मी काय करते, जास्त हेवी पॅकिंग करत नाही. ही अशी आहे आपली 1 किलोची बॅग. तर या बॅगमध्ये आपण पॅकिंग करतो, कारण जास्त पॅकिंग महागडं याच्यात उतरलं PP बॅग वगैरे, तर मग अर्थातच खर्च वाढतो. आणि मग कस्टमरला मी ते पटवून दिलेलं आहे की आपल्याला कमी खर्चात कसं चांगलं प्रॉडक्ट तुम्हाला देता येईल. असं मस्त लालसर लाल तिखट तयार झालेलं आहे. आणि हे आहे लवंगीचं तिखट आहे. पहिली ऑर्डर, खूप छान पहिली ऑर्डर आलेली आहे. आणि खरं तर एक चांगलं कस्टमर जोडायला पण खरं खूप नशीब लागतं. पण चला, एक क्वालिटी आपण गेलेली आहे, त्याच्यामुळे त्या क्वालिटीमुळे आपल्याला कस्टमर भेटलेला आहे. तर मैत्रिणी, मी आता काय करते, भरायला घेते, मोजायला घेते. बाळाची चालली घाई की तू उशीर करते फार. ताईला फोन करून ठेवलाय, म्हटलं येऊन तिखट तेवढं घेऊन जा ताब्यात. त्यांचं तिखट संपलं होतं, त्यांच्यासारखं फोनवर फोन चालू होते की आम्हाला केव्हा तिखट देत आहे. तर म्हटलं देणार नाही ताई. त्या दिवशी आपण बघितलं की तिखट मिरची कशी वाळवली गेली, ती क्लीन झाली आणि आता झालेली आहे पावडर तयार. तर असं मस्तपैकी कांडपोरचं तिखट खूप कौतुक करतात लोक, आणि ते कौतुक ऐकण्यासाठी खरं तर अजिबाचा आटापिटा आहे. कुठल्याही कामाचं पैशांपेक्षा क्वालिटीचं कौतुक अगदी कोणाला ऐकायला आवडणार नाही. आणि मी मात्र त्याचा आस्वाद घेत असते. तर ताईनं म्हटलं आज तुमचं मस्त की तिखट ताब्यात घेऊन टाका. 1-1 किलोची अशी पॅकेट मी करत असते. शक्यतो जास्त 1-1 किलोचा जातो, जास्तीत जास्त 5-5 किलोचा जातो. मग 5 किलोची बॅग आणि 1-1 किलोची बॅग, असं जास्त पॅकिंग चालतं. मग काय करतो आपण, त्याच बॅगा जास्त आणतो आणि मग साधं पॅकिंग करून ठेवून द्यायचं. आणि जसं कस्टमर येईल तसं घेऊन जातं. आणि जास्त ऑर्डर वाढल्या की मग मात्र मी काय करते की निवडलेलीच मिरची कशी घेता येईल, कारण मग खूप धावपळ होते. आणि ते तर कस्टमर ज्यांना क्वालिटी कळते ना, ते कस्टमर स्वखुशीने पैसे देत असतात. मग नाही मला तिथे त्रास होत. त्याच्यामुळे मग व्यवस्थित सगळं स्वच्छ, मटेरियल पण छान. बघूया आता, उद्या कदाचित परत मार्केटला जावं लागणार आहे. तेही पॅकिंग मी करून बघितलं, पण मग खर्च वाढू लागला. आणि त्यांना म्हटलं खर्च वाढून चालणार नाही आहे, तुमच्याकडून पैसे घ्यायला ते नको वाटतं, पण मग मीही लॉस जाणार नाही. मग म्हटलं मी अशा पद्धतीनेच तुम्हाला तिखट देईल. ते म्हटले चालेल. तसंही ते आम्ही आमच्या बरणीमध्ये जारमध्ये भरतो छान. म्हणजे अगदी तुम्ही प्लॅस्टिकची बॅगमध्ये द्यावं असं काही अपेक्षित नाही आहे, पण कमीत कमी ते बांधून द्यावं इतकीच त्यांची अपेक्षा आहे. ओ हो, ब्लॅक कलरचा धागा नाही आहे ना बाळा. मशीनवर आहे बघ ना. शिलाई मशीन आहे ना इथे. तेव्हा बाळाचं चाललंय माझे कपडे केली का, तो म्हणतो कस्टमरचं कसं काम पटकन करते, ती लोक पैसे देतात म्हणून. म्हणलं तसं नाही रे बाळा, धागा नसलं तर म्हटलं मग काय करू मी तरी. आता ब्लॅकचं बरंचसं काम बंद असल्या कारणाने असे मोठे मोठे टब आहेत, टबमध्ये पटपट पटपट होतं. आपल्याकडे शेतीला पाणी सोर्स नसल्यामुळे मला या हार्डवर्कमध्ये उतरावं लागलेलं आहे फॅमिली. शेतीला जर पाणी असतं तर मग आपण थोडंसं बागायतमध्ये असतो. आणि आता थोडंसं एका ठिकाणी पाणी आहे, तर तिथे जंगली प्राण्यांचा हैदोस आहे, त्याच्यामुळे तेही नुकसानीचंच आहे. मग म्हटलं चला, प्रत्येक गोष्टीला कष्ट आहेत, त्याच्यामुळे आता आपण याच्यामध्ये आहोत. तर असं एवढं तिखट तयार झालेलं आहे. बघूया आता आपण ते किती भरते. पहिले ताईचं व्यवस्थित करून देऊया. त्यांचं झालं तर हे पाहिजे वेस्टेज निघतं एवढं, पण निघू दे, ते आपल्याला अंगावर घ्यावंच लागतं. कारण कस्टमरला काय करायचं आहे वेस्टेजचं, किती निघू द्या आणि कसंही निघू द्या. तर
मी काय करते, मी ठेवलंय काटा इथे. तर आता आपण करूया वजन. पहिलं होईल 1 किलोचं वजन, म्हणजे ताईचं फिक्स होऊन जाईल, म्हणजे त्यांना टेन्शन नाही. तर असं काम चालू असते फॅमिली. हे पहा, आणि अजून साडीचं पेंड्याचं काम आहे, तर तेही बाकी आहे. तर तिकडे शेताला जावं लागतं, पळापळ तर असतेच. हो सॉरी, कमी झालं. तर असं आम्हाला ट्रेनिंगमध्ये शिकवलेलं आहे की हे जे हा जो एक पॉईंट आहे ना फॅमिली, हा सुद्धा द्यायचा नाही, बरोबर 1 किलोच द्यायचं. पण एवढं नाही बारीक विचार करत मी. सरांना म्हटलं सर जाऊ देतं, ते म्हटलं 1-1 किलो म्हणतं तर मग किती झालं. पण चालते, आपण देतोय. आपल्या प्रत्येक कस्टमरचं थोडं जास्तच भरतं, पण कमी नाही भरत. एक अर्धा किलोचं आहे, त्यांना अर्धा किलो देऊया. बघूया भरते एक अर्धा किलो. ओ सॉरी, त्या ताईने अर्धा किलोची मागणी केली, आपण त्यांना अर्धा किलो देऊया. थोडंसं कमी भरलेलं आहे, तर बघूया आता. अजून थोडंसं चाळावं लागेल, म्हणजे त्यांचंही तयार होऊन जाईल. तर अशी सगळी धावपळ आहे बघा. तर आता आपण ठेवतो. व्हिडिओ फार मोठा झालेला आहे, त्यासाठी खरंच सॉरी.